नारद महर्षीने खूप दिवस झालं देवाला म्हणत होते, देवा मला माया म्हणजे काय आहे सांगा, दाखवा माया म्हणजे काय आहे. देव हर वेळेस म्हणायचे, भगवान शंकर म्हणायचे, नारद महर्षी जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच माया म्हणजे काय हे दाखवेन. नारद महर्षी हे त्यांचं लग्न वगैरे काही नव्हतं बरं का, ते ब्रह्मचारी होते विचारे. पण आता तो दिवस आला होता, नारद महर्षींना माया काय आहे दाखवायचं होतं देवाला. दोघं फिरत होते, फिरत असताना देवाला तहान लागली. भोलेनाथाला तहान लागल्याच्या नंतर नारद महर्षीला सांगितलं, नारदा मला आता खूप तहान लागली आहे, मला पाणी घेऊन या. नारद महर्षी पाणी पाहत 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 गेले. अशा ठिकाणी गेले, एक नगर होतं, त्या नगरामध्ये एक राजा होता आणि राजाला एकच मुलगी होती. आणि ती मुलगी त्या सरोवरावर आली होती. आता ब्रह्मचारी असणारे नारद महर्षी त्या मुलीला पाहिलं, देवांनी माया टाकली. त्या मुलींनी सांगितलं, खूप सुंदर आहेत तुम्ही दिसायला, माझ्यासोबत लग्न कराल का? नारद महर्षी म्हणाले, तुम्ही खूप सुंदर आहात. त्या दोघांचं प्रकरण त्या नगरातल्या राजाकडे गेलं. राजाला सांगण्यात आलं, राजालाही असा एक जावई पाहिजे होता. कोणता? त्याच्याकडे आपल्याकडे एक शब्द आहे बघा, कोणता जावई पाहिजे असतो? एकच मुलगी असल्यावर तो जावई पाहिजे असतो ना, कोणता? तुम्ही जसं काही अनुभवच, आमच्या आजोबाला आमचे पुत्र लहान आहेत हो, मला अनुभव आल्यावर मी खरंच पटापट बोलत जाईन. तुम्हाला अनुभव आहेत सगळे ऐकून बोलून, म्हणून म्हणते. कोणता जावई तो? घर जावई. तुला माहित आहे बघा, ह्यांना माहित आहे, तुम्हाला लक्षात येणं गेलंय. राजाला एकच मुलगी होती, राजालाही असा जावई पाहिजे होता. राजा गेल्याच्या नंतर ती राजगादी सिंहासन सांभाळणारा जावई पाहिजे होता. नारद महर्षी दिसायला खूप सुंदर होते, आचार विचार चांगले होते, वागणूक चांगली होती. राजालाही पटलं ते. राजाने लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्याच्या नंतर नारद महर्षी त्या राजवाड्यामध्ये राहू लागले. नुसतं राहत नाही महाराज, ते राजसिंहासन सांभाळू लागले, देखरेख पाहू लागले. काही काळ निघून गेला. राजाचा अंतकाळ जवळ, राजा वयोवृद्ध झाला, राजा मरण पावला. आता त्या राजगादीवर, त्या राज्यसिंहासनावर नारद महर्षी बसले. का सांगते मी तुम्हाला हे? नारद महर्षींनी स्वतःनी माया काय आहे हे दाखवा असं म्हणलं होतं देवाने. देवांनी माया टाकली. त्या मायेमध्ये नारद महर्षी त्या राजसिंहासनावर बसले. लग्न झालं, राजसिंहासन मिळालं. बघता बघता 2-3 लेकरं झाली. काही काळ निघून गेला आणि परप्रांतांनी, परदेशांनी त्या राजसिंहासनावर बसणाऱ्या नारद महर्षीवर आक्रमण करायचं ठरवलं. आता नारद महर्षीला ह्या काही भानगडी माहित नव्हत्या. त्यांचं आपलं एकच काम. कोणतं काम? नारायण नारायण जपना, यही काम अपना. नारायण नारद महर्षीला हे बाकी दुसरे काही कुठाने माहित नव्हते. परप्रांतावरची स्वारी सुरू झाली. आता नारद महर्षी घाबरले, आता आपण कसं राहणार? पण आता बायकोवर आता ना खूप प्रेम होतं, मस्त प्रेम बायकोवर. नवीन नवीन लग्न झालं की थोडे दिवस, हाय की नाही? सगळ्यावरच असतं असं मला म्हणायचं नाही, नुसतं बायकोवरच असतं. म्हणजे तुम्हाला अनुभव आहे महाराज. चव्हाण महाराज म्हणते तो वा. खरं तो तांदूळाचा झटकाच आहे. एकदा का मंडपात तो एंट्री करून नवरदेव गेला, एकदा का डोक्यावरती पिवळे झालेले तांदूळ पडले, तो ब्राह्मण देवता आपल्याला दोन गोष्टींना सावध करत असतात. एंट्रीला घोडा का आणलेला असतो तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला माहित व्हावं म्हणून सांगते. आता तुम्हाला किती किती गोष्टी मी सांगू नेमक्या माहित व्हावं म्हणून. तरुण मुलांनो, तो 20-31,000 40,000 रुपये देऊन जो घोडा आणतात ना नवरदेवाला बसण्यासाठी, त्याचं कारण काय आहे माहितीये का? जे मनाचे श्लोक लिहिणारे तुम्ही स्वामी माहित आहेत का तुम्हाला? कोण? रामदास तो स्वामी. हा,
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. असं जे मागणं करतात जे रामदास स्वामी आहेत, त्या रामदास स्वामीच्या लग्नामध्ये तो घोडा आणलेला होता इंट्रीला, नवरदेव घोड्यावर बसून नेण्यासाठी. आणि तिकडं सगळं तयारी झाली होती. ताई ऑर्केस्ट्रामध्ये गायन करतात. त्यांना माहित आहे तिथे कोणते कोणते गीतं म्हणतात. आता आपल्याला आज नाही म्हणायचे, ते विवाहाच्या दिवशी आपल्याला ते गीतं घ्यायचे बरं का. हा, सगळी तयारी झालती. आओ बरसाओ काय काय करो ते सगळं झालतं. सगळी एंट्री चट झालती. आता फक्त त्यांना घोड्यावर बसायचं. आणि ते सावध शब्द त्यांच्या लक्षात आला. आणि त्या घोड्यावर बसलेले जे स्वामी होते ते रामदास स्वामी, त्यांनी विचार केला आणि त्या घोड्यावर बसून त्यांनी तिथून पळ काढला. एकतर तो घोडा याच्यासाठी आणलेला असतो, 2 दिशेला उभा केलेला असतो. घोड्याला 2 वाटा असतात, एकतर मंडपात जा आणि नाहीतर इकडं जा. आता सावध हो, वेळ आताच आहे. नवरदेवाला सांगितलं जातं आता सावध हो, तुला बघ इकडं जायचंय की इकडं जायचंय. त्याच्यासाठी तो घोडा आणलेला असतो. पोरांना वाटतं घोडा आणला मला लई मजा आहे, लई मजा आहे. काही मजा नसते वा. तेवढे वेळ तेवढं घोड्यावर बसणं आणि तेवढी मजा काही नसते. जिंदगीभर पुन्हा एक वेगळी सजा असते ती, हाय की नाही. एका मुलांनी वडिलांना विचारलं, बाबा लग्न लागल्यापासून आपली ताई रडते, किती वेळच झालं रडते, लाल जडत डोळे झाले, किती वेळ झालं रडते. दाजीचा एकही अश्रू बाहेर आला नाही डोळ्याच्या. तेव्हा वडील आपल्या मुलाला काय म्हणतात माहितीये का, खूप गोड उत्तर देते, बाळा काळजी करू नको, ताई फक्त आजच्या दिवसच रडणार आहे. ताई फक्त आजच्या दिवसच रडणार आहे, ह्याच्यानंतरचे सगळे दिवस दाजीच रडणार आहे. आहे की नाही. कसं हसले, त्यांना सगळ्याला अनुभव आले होता चांगले. मला तुम्हाला दुसऱ्या बाजूला घेऊन जायचं नाही, पण आपण सुद्धा शिकलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे आपलं सुद्धा. नारद महर्षी ब्रह्मचारी राहून सुद्धा मायेच्या जाळ्यामध्ये फसल्याच्या नंतर आता स्वतःच्या जीवावर आलंय. आता मरतोय की राहतोय हे सुद्धा माहित नाही. तर सुद्धा आता मी जाऊ, पण कसा जाऊ, माझी बायको आहे, माझे 2 लेकर आहेत. त्या माईने त्यांना तिथं सोडलं नाही. आता बायकोला हाताला धरलं, 2 लेकर दोन्ही खांद्याला बसवले, पळ काढला. मागून ते युद्ध करणारी सर्व मंडळी जवळ जवळ येऊ लागली. नारद महर्षी तसं पुढे पळू लागले. सर्वजणांचे त्यांचे ते चले जाओ जेव्हा त्या घोषणा होत होत्या तेव्हा ते हम तुम्हें काय घोषणा होतात त्या, हम तुम्हें खून देंगे, तुम हमें आजादी दो, का तुम हमें आजादी दो, हम तुम्हें खून देंगे. तरी सुद्धा नारद महर्षी त्या आता म्हणजे हे राज्य सिंहासन गेलं तरी चालेल, सगळं गेलं तरी चालेल, आता फक्त आपला प्राण वाचला पाहिजे, आपली बायको वाचली पाहिजे, आपले लेकर वाचले पाहिजे. या सगळ्यांना घेऊन पळू लागले. आणि ज्या ठिकाणी देवाला पाणी आणायला आले होते त्या सरोवरापाशी आले. आता ह्याकडून त्या कडेला जायचं कसं प्रश्न पडला. आक्रमण करणारे तर जवळ आलेले आहेत. नारद महर्षींनी 2-4 लाकडं त्या पाण्यावर टाकले आणि कसं तरी तरुण जाण्याचा प्रयत्न करू लागले. सरोवराला लाट आली आणि बायको आणि लेकरं एका लाकडाने वाहून पुढे निघून गेली आणि नारद महर्षी अलीकडे थांबले. नारद महाराज एका जागी आणि ते वाहून गेले. आता नारद महर्षी शोक करू लागले, रडू लागले. खरोखर एखादा पुरुष बायको गेल्याच्या नंतर कसा रडतो, इतका जोरजोराचा रडू लागले. ती माया नारद महर्षीला सोडली नाही. रडत असताना माझी लेकरं गेली, माझी बायको गेली. आता त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या स्टोन मध्ये ते म्हणत होते, देवाला द्यायचीच होती तर मग राहू दिली नाही, कशाला द्यायची मग आधीच दिली नाही, देवाला दोष ठेवू लागले. आपलं जर एखादं काम चांगलं नाही झालं तर आपण देवाला दोषी ठेवायचं नाही. ते आपलं कर्म आहे, ते आपलं काम आहे, ते आपल्या कर्माने झालेलं आहे.
आहे की नाही? ते देव, त्याच्यात देवाची कशाला बोलणे उगाचच. ते देव पाहत असतो परीक्षा, देव कसा करेन, ह्यो कसा करणार आहे, देवाला पाहिजे असतंय. तुम्ही त्यालाच पुन्हा बोलायचं, देऊन दिली, मग देऊ नाही तर दिली कशाला दिली, मग जायचीच होती वाहून तर दिलीच उगच. त्याच्यात पुन्हा 2 लेकरं दिले, म्हणू लागले नारद महर्षी. आणि मागून देव आले आणि नारद महर्षीच्या खांद्यावर हात ठेवले. नारदा, ओळखलं का मला? नारद महर्षी जागेवर आले, शुद्धीत आले, म्हणाले देवा तुम्ही कुठपर्यंत आणलं पाणी? नारद महर्षी म्हणाले देवा पाणी आणायला आलो होतो मी. किती वेळची मला तहान लागली आहे, तुमची किती वेळची वाट पाहतोय. नारद महर्षीने सगळं वृत्तांत सांगितला. तेव्हा देव म्हणाले द्याचीच माया, यालाच माया म्हणतात. कुणाचं जळायला लागलं तरी, एखाद्याचं घर जळायला लागलं पण त्याच्या घरामध्ये जर आपली वाटी असली, एखादं कापड असलं तर आपल्याला त्याच्या घर जळण्याचं दुःख वाटत नाही. आपलं काहीतरी त्याच्या घरी होतं आणि ते सुद्धा जळणाऱ्याचं दुःख वाटत असतं. याला माया म्हणतात. नारद महर्षीला सुद्धा त्या मायेने सोडले नाही. नारद महर्षीला देवांनी माया दाखवली. नारद महर्षीने विचारलं देवा, ही जी माया होती या मायेमध्ये आता मला गुंतून राहायचं नाही, मग आता काय करायचंय? नारद महर्षीला सांगितलं याला माया म्हणतात. तुम्हाला किती दिवसाचे झालं तुम्हाला माझी माया पाहिजे होती, ही माया आहे आणि या मायेमधून सर्वांना तरुण जायचंय. एरत्ने माईक दुःखाची जनते, नाही आधी अंती अवसान, अविनाश करी. जो अविनाशी परमात्मा आहे, जो कधीच नाश पावणार आहे, त्या परमात्म्याला आपलंसं करायचंय, त्या देवाला आपलंसं करायचंय, त्या देवाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचंय. आपल्या जीवनामध्ये आपण किती जगलो याला महत्व नाही महाराज, आपण कसं जगलो याला महत्व आहे.